बुलेटिनची सुरुवात करूया अतिशय महत्त्वाच्या बातमीने। अहमदाबाद विमान दुर्घटनेत एक मोठी अपडेट समोर आली आहे। अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा महत्त्वपूर्ण ब्लॅक बॉक्स आता मिळालाय। या ब्लॅक बॉक्समुळे आता दुर्घटनेचं कारण समोर येऊ शकतं। ब्लॅक बॉक्समध्ये दोन अतिशय महत्त्वाची उपकरणं असतात। पहिलं म्हणजे फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि दुसरं कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर। विमान कोसळेपर्यंत कॉकपिटमध्ये काय बोलणं सुरू होतं, वैमानिक आणि एटीसी मध्ये काल संभाषण झालं होतं का, हे सगळं कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मध्ये रेकॉर्ड होत असतं। त्याचप्रमाणे टेक ऑफ पासून अपघातापर्यंत विमानातील विविध यंत्रणांची काय स्थिती होती, ते व्यवस्थित काम करत होतं का, हा सगळा डेटा फ्लाइट डेटा रेकॉर्डर मध्ये टिपला जात असतो। त्यामुळे अपघात नेमका का झाला हे आता या दोन गोष्टींमध्ये खरं तर कळू शकेल अशी आशा तपास यंत्रणांना आहे। आजच त्याचा ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे। हे तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर मी सकाळी पाहिलं। मला वाटतं त्या रिपोर्टची वाट बघावी म्हणून मी पण कालपासून मी काहीच त्याच्यावर एवढ्यासाठीच बोलले नाही, फक्त श्रद्धांजली अर्पण केली। कारण का रिपोर्टची वाट आपण बघणं गरजेचं आहे। रिपोर्ट आल्यानंतर आणि या पार्लमेंट सेशनमध्ये जसं पेहलगामवर डिस्कशन होईल तसं या रेल्वेची दुर्घटना आणि ह्या ड्रीम लाइनरची दुर्घटना सिव्हिल एव्हिएशनवर आम्ही डिटेल चर्चा आम्ही मागणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।